जय जय रामकृष्ण हरी सुप्रभात। गजर कीर्तनाचा सोहळा आनंदाचा को पावड बाय गोपुरम कुंकू आणि हळदी पावडर। आजच्या भागात मी दीप्ती भागवत तुम्हा सगळ्यांचं भक्तिपूर्वक स्वागत करते। आजचा दिवस म्हणजे श्री मोरया गोसावी संजीवन समाधी दिवस आहे। त्यामुळे कार्यक्रमाची सुरुवात करत असताना ओम गंग गणपतये नमः, गणपती बाप्पा मोरया असं म्हणूया आणि पुढे जाऊया। सध्याचा महिना देखील अत्यंत पवित्र आहे। सध्या मार्गशीर्ष महिना सुरू आहे आणि मार्गशीर्ष महिन्यामध्ये दत्त उपासनेला अनन्यसाधारण महत्त्व आहे। या काळामध्ये जर आपण दत्त भक्ती जागवली, दत्त उपासना केली तर ती लवकर फलित होते असं भाविकांचं अत्यंत श्रद्धारूप म्हणणं असतं। आणि बघा ना, सध्या दत्त भक्ती हा एकूणच दत्त भक्तीचा महिना आहे आणि ही दत्त भक्ती जागवणारी, महिमा वर्णन करणारी कथा हा आपल्या कार्यक्रमाचा विषय आहे। त्यामुळे खूप छान योग जुळून आलेला आहे। दत्त भक्ती आपण जागवत असताना अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त म्हणतो। आता याचा नेमका अर्थ समजून घ्यायचा असेल तर अवधूत म्हणजे काय? जो अहम धूतो तो अवधूत। आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये जर अहमची जाणीव अधिकाधिक होऊ लागली तर लगेचच हा अहम धुवून काढणारे म्हणजे आपल्या जीवनातनं नष्ट करणारे, यासाठी दत्त महाराजांची कृपा होते। अवधूतबद्दल समजून घेतलं। आता चिंतन म्हणजे चिंतनातून, स्मरणातून, नामस्मरणामधून ज्या देवतेला प्रसन्न करून घेता येतं असे गुरुदेव दत्तात्रेय आहेत। श्री गुरुदेव गुरूंचेही गुरु, ते आदि गुरु गुरुदेव दत्तात्रेय। आणि दत्त म्हणजे काय? आपल्यातल्या स्वस्वरूपाला, आपल्या आत्म्याची ओळख करून देणारी देवता, ते म्हणजे दत्त आहेत। काय होतं ना की आपल्यातही आत्मा आहे, म्हणजे जसा देव सर्वत्र आहे तसा तो आपल्यातही आहे, याची जाणीव करून देण्यासाठी दत्त उपासना खरोखरच अत्यंत महत्त्वाची ठरते। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त म्हणत आता मात्र आजच्या कथा भागाला सुरुवात करूया। श्री दत्त अवतार महिमा कथा आपल्या समोर प्रस्तुत करणाऱ्या कथाकार आहेत हरिभक्तीपरायण सौ गीतांजली ताई झेंडे। सुरुवात करूया आजच्या भागाला। पुंडली कवरधरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ महाराज की जय। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वरः, गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। दत्तात्रेय भगवान की जय। भगवान दत्तात्रेयाच्या परमकरुणामयी कथेतून भगवंताच्या ज्ञानाचा, भगवंतांच्या अतर्क्य लीलेचा, त्यांच्या अंशांनी केलेला हा विस्तार, अर्थात दत्त महिमा आणि अंश अवतार या विषयावरती आपण विवेचन करतो आहोत। आणि हे भाग्य दिलंय श्री समर्थ महाराजांनी। श्री स्वामी समर्थ महाराज मंदिराचा हा 5वा वर्धापन दिन आणि श्री स्वामी समर्थ चॅरिटेबल ट्रस्ट जत जिल्हा सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने श्री बापूसाहेबजी पवार आणि सर्व भक्त मंडळी स्वामी महाराजांची यांच्या सर्वांच्या सहकार्यातून चालू असलेली ही मंगलमयी दत्तकथा, अर्थात भगवान दत्तांचा अंश अवताराचा हा अपार महिमा आपण श्रवण करतो आहोत। या सुंदर अशा प्रसन्न वातावरणामध्ये भगवान दत्तात्रेयांच्या नामचिंतनानं आपण या कथेची सुरुवात करूयात। दत्तराज माऊली दत्तराज माऊली
दीनांची सावली दत्तराज माऊली माझी दीनांची सावली दत्तराज माऊली माझी दीनांची सावली दत्तराज 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 माऊली माझी दीनांची सावली दत्तराज माऊली माझी दीनांची सावली माझी दीनांची सावली माझी दीनांची सावली दत्तात्रेय भगवान की जय. भगवान दत्तात्रेयांच्या अतिशय सुंदर अशा या भजनाच्या ओळी ऐकल्यानंतर खरंच असं वाटतं की प्रभू माझी आई आहेत, मी त्यांचं लेकरू आहे. आणि अशा गोड आविर्भावात प्रभूंचं स्मरण या गोड सकाळी आज खरं तर आनंदमयी वातावरण. गेले अनेक दिवस आणि प्रभू दत्तात्रेयांच्या अंश अवताराचा महिमा आपण श्रवण करतात. खरं तर प्रभू दत्तात्रेय हे फक्त कोण्या एका जातीवर, कोण्या एका धर्मावर, व्यक्तीवर कृपा करण्याकरता आलेच नव्हते. ज्यावेळेला ते जन्माला आले त्यावेळेला विश्व कल्याण करण्याकरता जन्माला आले. कारण या भक्तांच्या बाबतीमध्ये आपण विचार केला, प्रभू दत्तात्रेयांचं चरित्र अवलोकन केलं तर प्रभू दत्तात्रेयांच्या चरित्रामध्ये सर्व जातीचे, सर्व धर्माचे, सर्व पंथाचे, सर्व गोत्राचे, सर्व कुळाचे प्रत्येकावरती प्रभूंनी कृपा केलेली आहे समसमान. ज्याची जशी भक्ती तशी कृपा प्रभूंनी त्या प्रत्येक भक्तावर केलेली आहे. अर्थात तुम्ही जेवढी भक्ती कराल तेवढं फळ प्रभू देणार आहेत. तुमची भक्ती जर छटाक असेल आणि तुम्ही किलोची अपेक्षा करत असाल, कसं शक्य आहे? जेवढी भक्ती कराल तेवढं करुणेचं फळ, तेवढं दान आपल्या पदरामध्ये प्रभू निश्चित देतात. त्यामुळे भक्ती करताना सर्वोच्च करा, प्रभू कृपा करताना सर्वोच्च करतील. पण आम्ही देवाला फसवायला निघालेली माणसं. आम्ही देवाला नैवेद्य तळ हाता एवढा देतो आणि तळ हाता एवढा नैवेद्य देऊन अपेक्षा करतो, देवा नैवेद्य ठेवलाय बर का, दरारा बघा नैवेद्य ठेवलाय बर का. मग पोरग कामाला लागायचे, आज लागलं पाहिजे, हे बरं आहे का? आमचं फार अवघड गणित आहे. आपलं असं आहे, ती एक म्हण आहे बघा, अंगाला आला ताप देवा तू माझा बाप. अंगाला आला ताप देवा तू माझा बाप. अंगाचा गेला ताप देवा आता मी तुझ्या बापाचा बाप. आम्ही देवायला सुद्धा देवाशी सुद्धा आम्ही तेवढं प्रामाणिकपणे नाही वागत. माणसाशी नाही वागत तर देवाशी कुठं वागायचो? माणसं माणसाशी नाही प्रामाणिक वागत. भगवान के घर में देर होती है अंधेर नहीं. त्याच्यामुळं जगात कुठेही जरी तुम्ही अप्रामाणिक वागला तरी भगवंताच्या दरबारात मात्र प्रामाणिकच वागा. कारण प्रामाणिकपणाचं फळ हे प्रामाणिकपणातच मिळतं.
त्यामुळे भगवान दत्तात्रयांच्या जीवनातून आम्हाला काही शिकायचं असेल तर भगवान दत्तात्रयांच्या जीवनातून हेच शिका की आम्हाला किती प्रामाणिकपणे जगता येईल. लुबाडून लुटून नाही, त्या जगण्याचा उपयोगच नाही. जे असेल तुम्ही 1 रुपया कमवा, पण स्वतःच्या कष्टाचा कमवा. कारण स्वतःच्या घामाच्या कष्टातून कमवलेल्या पैशाची मजा न्यारीच असते. ती मजा लुटलेल्या, चोरलेल्या, लुबाडलेल्या पैशामध्ये नाही येणार, जे माझ्या घामाच्या पैशातून येईल. नाही येऊ शकत. कारण त्या प्रामाणिकपणाच्या पैशाची किंमत ही फार मोठी असते. मला एक आठवतं एक प्रसंग. तुम्ही प्रामाणिकपणे कमवा, त्या प्रामाणिकपणाची किंमत तुम्हाला तेवढीच चांगली मिळेल. एक अगदी लहानसं पोरग, घरामध्ये आई एकटी आहे. दादा त्या पोराने विचार केला, यात्रेला जायचंय, सगळे मित्र वर्गातले यात्रेला निघालेत, मला सुद्धा फिरायला जायचंय, सहल आहे शाळेची, पण आई गरीबडी, काही नाही घरामध्ये, खूप मोठं दारिद्र्य आहे, पैसे कुठून आणायचे. मग त्या पोराने विचार केला, तरी पण मोठं मन केलं. आईला म्हटलं, आई ग मला ना सहलीला जायचे, म्हणजे सगळे मित्र निघालेत ग, जाऊ का ग मी सहलीला, देशील का ग मला पैसे. त्याला माहिती होतं खायची वाण आहे, आईनं कमवलं तर खाता येतंय. पण त्या आईनं विचार केला, माझं लेकरू आज पहिल्यांदा जायचं म्हणतंय, माझ्या लेकराला नाही कसं म्हणू. ठीक आहे म्हणली, बाळा मी बघते, तू शाळेत तर जा, संध्याकाळी येईपर्यंत बघूत काय होतंय, कुणाकडून मिळतंय, काय होतंय बघूयात. पोरगं शाळेत गेलं. दिवसभर ही आईनं विचार केला, मला घरी बसून जमणार नाही. का, माझ्या लेकराने आज मला हट्ट केलाय, मला सहलीला जायचंय. आणि लेकराचा हट्ट पूर्ण करणं याच्यापेक्षा मोठा आनंद आई बापाच्या जीवनात कोणताच नाही. निघायचंय. आई गेली, हातामध्ये खुरपं घेतलं, ते खुरपं घेऊन शेतात गेली, राब राबली. आणि त्या दिवशीचा काय रोज असेल तो रोज तिला मिळाला. तिने काम थोडं केलं, रोजही थोडाच मिळाला. तो रोज घेतला, पण आनंदाने घेतला. 2-3 तासाचं काम, ते काम तिनं केलं, कारण तिच्याकडून तेवढंच झालं. तेवढा काम करून त्याच्या बदल्यात मिळणारा काय असेल 50-100 तो रोज तिनं घेतला. आणि तो रोज घेऊन घरी आली. आनंद होता तिला. घरी आली, जरा जुना काळ होता. पोरगं शाळेतून आलं. आई ग, तू म्हणली होतीस ना संध्याकाळी आल्यावर मी तुला सांगेल. जाऊ का ग, सगळे निघालेत ग मित्र, कधीच कुठे जात नाही मी, कधीच कुठे जायचं हट्ट करत नाही, मी पहिल्यांदा सहलीला जायचं म्हणतोय, जाऊ का सांग ना. हे बघ म्हणली, ठीक आहे, बळच म्हणली, बरं तुझी इच्छा आहे ना, ठीक आहे जा. काय सांगू पोराला, एवढा आनंद, गगनात मावे ना त्याचा आनंद, केवढं काहीतरी मोठं मिळाल्याचा आनंद. ठीक आहे आई, सकाळी लवकर उठवा, लवकर जायचंय मला. पोरं म्हटलेत 6 वाजता शाळेत यायचंय, 6 वाजता निघायचंय आम्हाला. पूर्वीचा काळ फार काही मनोरंजनाचे साधन नाही, एखाद्या गावागावांच्या यात्रा, त्या यात्रेशिवाय दुसरं साधन नाही. त्या आईच्या हातात अवघे 50 रुपये आहेत. सकाळी रात्रभर पोराला झोप नाही दादा. आनंद मिळवायचा म्हटलं की झोप नाही येत. रात्रभर पोरगं जाग आहे. भल्या बरोबर 6 वाजता पोराला जाग यायच्या आधी 5 वाजता पोरगं झालं, आई उठू का ग आता. अरे म्हणली, अजून मेल्या 1 तासभर आहे, काय करणार. त्या मेल्या शब्दातही प्रेम असतं. सहज म्हणते ती, मेल्या अरे उन्हात कशाला मरतोस, सावलीत मर. आता मर म्हणजे तिला मर म्हणजे असं नाही म्हणायचं की तू जा, त्या मर म्हणण्यातही प्रेम आहे. म्हणजे तिथं थांबण्यापेक्षा इथं थांब, पण ते प्रेम आहे. अरे म्हणली, कशाला मी इतक्या लवकर उठतोस, झोप अजून वेळ आहे खूप. आई ग मला वेळ होईल, लवकर स्वयंपाक बनव. कारण त्या काळात हॉटेल नव्हते. लवकर स्वयंपाक बनव. अरे ठीक आहे रे, तू झोप तर खरं, अजून वेळ आहे, 1 भाकरी टाकायला वेळच किती लागणार, जा झोप. अर्धा तास झाला, पोराची दुसरी आरोळी घुमली. आई ग आता उठू का. अरे म्हणली, का तू घाई करतो, मला खरंच कळत नाही, एवढ्या अंधाराचे तुम्ही जाणार आहात का, झोप की जरा, जीवाला शांती घे की. पोरगं तसंच पडून राहिलं. याई कामाला लागली, उठली, आंघोळ केली, देवपूजा केली, देवाच्या पुढे जाऊन नमस्कार केला. नमस्कार करून पुन्हा चूल पेटवली, चूल पेटून आणि तिनं ती भाकरी करायला घेतली. ती परात बिरात भाकरी थापली, भाकरी चुलीवर टाकली, दुसरी भाकरी त्या परातीत आहे, ती एक भाकरी चुलीवरती तव्यात आहे, ती भाकरी तिनं काढली.
ती भाजली, ती बाजूला ठेवली. आता थोडा विस्तव तयार झाला होता. तो विस्तव तिनं बाहेर काढला चिमट्यानं आणि तो विस्तव बाहेर काढून दादा त्याच्यावरती एक दुधाचं पातेलं ठेवलं गरम व्हायला. ठेवलं. या पोराची तिसरी आरोळी घुमली. आई आता मी निघालो बघ अंघोळीला. पोरगा अंघोळीला गेलं. त्याच्या अंघोळती कसली शिव शंभो हर हर शंभो. बादली होती उचलली, उचलून डोक्यावर आपटली. ते का आपल्यासारखं आहे 2-2 किलोचा फेस मोरीत मावत नाही. घेतली डोक्यावर आपटली, बाहेर आला, अंग पुसलं, कपडे घातले. आईच्या पुढे आई निघालो ग. अरे काय म्हणू याला आता. अरे कसली घाई. पळत पळत ते तयार होऊन हे बघ आई आलोय, लवकर वाढ जेवायला, लवकर वाढ. अरे किती घाई करतोयस, थांब तरी, लवकर वाढ बघ मुलं निघून जातील, माझे मित्र निघून जातील. आईला एवढी घाई झाली. पोरग दम काढे ना. तेवढ्या घाईमध्ये ती भाकरी तिनं मोडली, त्याच्या ताटात टाकली. दुसरी भाकरी मोडणार आहे तेवढ्यात त्यांनी दुधाकरता घाई केली. त्या आईला पकडायला काहीतरी हवंय पण काही नाहीये जवळ. शेवटी तेवढ्या घाईमध्ये त्या आईनं मागचा पुढचा विचारच केला नाही. त्या घाईमध्ये थेट तिनं विस्तवारचं पातेलं उचललं. काही सांगू तुम्हाला, असा हात पोळला, सर्रकन चटका काळजापर्यंत जाऊन पोचला. आई ग. पटकन तिनं ते पातेलं पुन्हा एकदा त्या विस्तवावर टेकवलं. हात पदरामध्ये कोंबला. डोळ्यात एक पाण्याची रेग उमटली. असं नुसतं भरून आलं तिला. काय करू आता. एवढी 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 अगदी टोकाची कळ त्या हातातून निघायला लागली. काय करू आता. हृदयापर्यंत वेदना पोचलेल्या होत्या. एवढी आग निघत होती त्या बोटातून. पण पोराची गाई त्याच्या लक्षात येत नव्हतं. आई अगं दे ना ग, आई दे ना ग, आई दे ना ग, आई गाई झाली ग, आई पोरं निघतील ग, आई मी एकटा राहील ग. त्या या अवस्थेत तिला त्या सगळ्यापेक्षा ते पोरग आणि त्याचं जेवण महत्वाचं आहे. त्या पदरातला तो एवढा चटका बसलेला हात काढला आणि पुन्हा पातेलं उचलत सरकन चटका. पुन्हा काळजापर्यंत वेदना. पुन्हा त्याला एवढा भयान त्रास. तेवढ्या त्रासातून तिनं ते पातेलं उचललं. ओठ दाबले, करकचून डोळे मिटले. एवढ्या वेदनेतून तो गरम गरम तापलेलं पातेलं, ते पातेलं त्या पोराच्या ताटात रित केलं आणि फेकलं पातेलं. भाकरी मोडली त्या पोराच्या ताटात. अहो त्या पोराने काय त्याला जाणवलं का नाही माहित नाही. त्यांनी बका 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 ती भाकरी खाल्ली. निघालं ते. आई ग निघतो मी. थांब रे राजा. एवढ्या वेदनेत ती पळत गेली. त्या फरताळातली 50ची नोट काढली. तिच्याकडे तेवढेच 50ची नोट काढली, त्याच्या हातावर दिली आणि हातावर देऊन निघालं ते पोरग. पटकन जवळ गेली, त्याच्या तोंडावून हात फिरवला. दादा ज्यावेळेला हात फिरवला ना त्यावेळेला त्या हाताला असे फोड आलेले होते. एक सांगू तुम्हाला, ज्यावेळेला ते हात नाही लागले, ती बोट नाही लागली त्या गालाला, ते फोड लागले त्या गालाला. राजा लवकर या, मी वाट बघेल तुझी. त्या पोराला जाणवलं माझ्या आईच्या हाताला चटका बसलाय, फोड आलेले, तरारून फोड आलेले आहेत. निघालं पोरग, काही बोललं नाही त्या आईला. निघालं, पायात चपला अडकवल्या, सरसर 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 मित्रांपर्यंत जायचे या दृष्टीनं गेला. फिरत फिरत मित्रांच्या बरोबर गेला. त्या यात्रेमध्ये गेला. 50 रुपये त्याच्या जवळ आहेत, जपून ठेवलेले आहेत त्याने. गेला त्या यात्रेमध्ये, दिवसभर फिरला. बाकीचे सगळे मित्र फिरत होते, घेत होते काहीतरी आणि मजा चालली होती त्यांची. हे पोरग नेमकं दुपारच्या वेळेला अशी कडाडून भूक लागली. उन्हामध्ये होती भाकरी पोटातली, ती जिरून गेलेली, भूक लागलेली, आता काहीतरी खायचंय. त्या हलवायाच्या दुकानापर्यंत गेला. मस्त लाडू पाहिले. मनामध्ये इच्छा झाली, घेऊ काय लाडू, खाऊ का लाडू. मस्त भजी होती कांद्याची, नुकतीच काढलेली. ती भजी पाहिली, लाडू पाहिले. मनात विचार आला, खाऊ काय भजी 2-4, 1-2 लाडू घेऊ काय, बरं वाटेल असं विचारलं. त्या हलवायाजवळ गेला. कितीला आहे हो. ते म्हणले, बघ भजी घेतलीस तर 20 रुपयाला आणि लाडू घेतलेस तर 30 रुपयाला. ते सगळं पाहिलं. ज्या वेळेला ती भजी आणि लाडू दोघांचे मिळून होत आहेत 50, ते 50 पाहिले, खिशातून 50 काढले आणि त्या हलवायाच्या हातावर देणार. तेवढ्यात त्या पोराच्या स्मरणात आली, आई नाही, या 50 करता माझी माऊली काल दिवसभर राबली आहे. दुसऱ्याच्या शेतात तिनं कष्ट केलेत, गाडली आहे ती तिथं, मेली आहे कष्ट करताना ती तिथं. हे 50 व्यर्थ खर्च करण्याकरता बघा प्रामाणिकपणे केलेल्याची किंमत नाही. हे पैसे खर्च करण्याकरता नाहीत. ठेवून दिले ते पैसे पुन्हा. त्या पोरांनी भूक मारली, पैसे पुन्हा खिशात ठेवून दिले.
मस्त त्याने ते पाळणे पाहिले, फिरणारे गोल 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 फिरणारे पाळणे. गेला त्या पाळण्यापर्यंत. त्या पाळण्यावाल्याला विचारलं, दादा केवढ्याला आहे हो पाळण्याची एक फेरी? ते म्हणले, बघ एकदा फिरायचं असेल तर 50 होतील. खिशातले 50 काढले. चुरगळलेली नोट हो. आईजवळ कसल्या नोट असणार? कोऱ्या करकरीत नाही, चुरगळलेली नोट. कारण त्याच्या पाठीमागे तेवढे कष्ट आहेत ना. ती चुरगळलेली नोट पुन्हा काढली, पुन्हा धरली समोर आणि देणार त्या पाळण्यावाल्याला. तेवढ्यात त्याला पुन्हा एकदा स्मरली, अरे नाही, माझी माऊली या पैशा करता काल दिवसभर राबलीये. हे पैसे पाळण्यात बसण्याकरता नाहीत. ठेवून दिले पैसे. पुन्हा त्या पाळण्यातून मन मारलं, निघून आला. खेळणी पाहिली, मनात आलं एखादं खेळणं घेऊ काय. खेळण्याची किंमत 50. नाही, हे पैसे खेळणे घेण्याकरता माझ्या आईने दिलेत. नाही, ते पैसे पुन्हा खिशात घातले. काय घेतलं नाही घेतलं त्याच्या मनाला माहिती. यात्रा सगळी फिरला. संध्याकाळी मित्रांच्या बरोबर पुन्हा घरी आला, निघाला. दारात आला, आई वाटेतच उभी आहे. आल्याबरोबर विचारलं, राजा आलास? अरे ये लवकर, ये दाखव. यात्रेत गेला होतास, काय काय आणलंस? काय खाऊ आणलंस? काय खेळणं आणलंस? दाखव तरी मला. अरे काय आणलंस? काय खाल्लंस? पाळण्यात बसलास का? मजा केलीस का? यात्रेत गेला होतास ना? दाखव. तू म्हणला, गाय आत घरात तरी येऊ दे मला. घरामध्ये येऊन दिलं. ज्यावेळेला त्या आईच्या पुढे गेला, आईने विचारलं, दाखव काय आणलेस यात्रेहून? म्हणलं, आई दाखवतो, पण एक अट आहे, तुला डोळे मिटावे लागतील आणि तुझे दोन्ही हात पुढे करावे लागतील तर दाखवतो. अरे ही कसली? होय, हीच अट आहे. आईनं डोळे मिटले, दोन्ही हात पुढे केले. आईनं डोळे मिटल्याबरोबर आणि दोन्ही हात पुढे केल्याबरोबर या पोराचं पहिलं लक्ष गेलं त्या आईच्या हातावर. का? पाहिलं त्या आईच्या हाताला टरारून फोड आलेले होते, काही फुटलेले होते, त्यातून पाणी वाहिलेलं होतं, रक्त साठलेलं होतं. भयान यातना माऊलीला झालेल्या होत्या. ते फोड पाहिले, त्या फोडातलं पाणी त्या पोराच्या डोळ्यात साठलं. पाहिलं त्या पोरानं, अरे ही तीच माऊली आहे जिनं माझ्याकरता गरम दूध उचलले. अरे दे लवकर, असं म्हणता म्हणता त्या पोरग पुन्हा भानावर आलं. त्या आईच्या पोळांकडे पाहता पाहता आणि पटकन त्यांनी मागचा हात पुढे केला दादा, आणि त्या हातातली ती वस्तू त्या आईच्या हातावर टेकवली. त्या आईनं नुसता स्पर्श केला. अहो स्पर्श केल्यावर एवढं त्या आईचं अंग शहारून आलं, एवढा त्या आईला आनंद वाटला, एवढी त्या आईला उभारी वाटली, एवढं त्या आईला रडू आलं. त्या आईनं डोळे उघडले आणि डोळे उघडून ती वस्तू पाहिली आणि पाहिल्यावर त्या पोराला घट्ट मिठी मारली. लेकरा, मला वाटत होतं काही खरं नाही रे माझ्या जीवनाचं, मातेर झालं माझ्या जीवनाचं, राख रांगोळी झाली. पण लेकरा, आज मला कळलं तुला माझी किती किंमत आहे, तू माझ्याकरता किती प्रामाणिक आहे. मी तुला पैसे खाऊ करता दिलते, मी तुला पैसे खेळण्याकरता दिलते, मी पैसे तुला यात्रेमध्ये दिले होते. तू काय रे असं केलंस? का नाही काही आणलंस? आई, त्या आईनं पाहिलं, त्या आईच्या हातावर खेळणं नव्हतं, त्या आईच्या हातावर खाऊ नव्हता, त्या आईच्या हातावर मजेचं कोणतंही मनोरंजनाचं साधन नव्हतं. त्या आईनं पाहिलं, त्या आईच्या हातावरती 50 रुपयाची लोखंडाची पक्कड होती. का? ते पोरग सांगत होतं, आई ग, इथून पुढे उभ्या हयातीत तुझ्या हाताला कधी चटका बसूच नये म्हणून मी माझं मन मारलंय. अहो, जगात कित्येक मुलं आहेत, आई बाप त्यांच्या करता रात्रंदिवस राबतात. पण जगात अशी कित्येक मुलं आहेत ज्यांना आई वडिलांच्या चटक्याची जाण आहे. एक लक्षात ठेवा, ज्या मुलांना आई वडिलांच्या चटक्याची जाण आहे त्याच मुलांच्या मनात आई वडिलांच्या प्रामाणिकपणे जपण्याचं भान आहे. हे एक कायम लक्षात ठेवण्यासारखं आहे. जीवनामधली कशी अनुभूती आहे. दत्तचरित्र आम्हाला हे शिकवते. यातले प्रत्येक महात्मे, यातले प्रत्येक सत्पुरुष आम्हाला हे शिकवतायत, आई वडिलांवर नितांत प्रेम करा, आई वडिलांना खूप जपा. कारण त्यांनी संन्यस्त वृत्तीमध्ये सुद्धा आई वडिलांवर जीवापाड प्रेम केलंय. या अनेक अंश अवतारातला असा एक महात्मा आहे, जो महात्मा 14व्या शतकामध्ये जन्माला आला. भगवान दत्तात्रयाची उपासना ज्या घरामध्ये चालू आहे तो घराला खानदेश, आणि त्या खानदेशामध्ये त्या 40 गाव या ठिकाणी त्या एका घराण्यामध्ये देशपांडे नावाचं कुटुंब आहे. आणि त्या देशपांडे नावाच्या कुटुंबामध्ये एक अतिशय सुंदर असं बालक जन्माला आलं. त्या बालकाच्या आई वडिलांचं ज्ञात इतिहासाला नाव माहीत नाही.
ते बालक जन्माला आलं त्या कुटुंबामध्ये, पण जसं ते बालक जन्माला आलं ते बालक फिरत फिरत तीर्थाटन करत करत अवघ्या हिंदूंची असणारी 12व्या शतकातले राजधानी म्हणजे आत्ताचं संभाजीनगर आणि त्या संभाजीनगर मध्ये असणारा देवगिरी नावाचा किल्ला, आणि त्या देवगिरी नावाच्या किल्ल्यावरती हे बालक स्थिरावलं. हे बालक म्हणजे दुसरं तिसरं कुणी नव्हतं, ते बालक म्हणजे महान दत्तभक्त आहे श्री जनार्दन स्वामी. श्री जनार्दन हे बालक त्या देवगिरी किल्ल्यावरती आलं आणि देवगिरी किल्ल्यावरती येऊन सांगितलं, मला इथे नोकरी द्या, काहीतरी मला काम करायचंय. प्रामाणिकपणा, कार्य, सतत कार्य प्रवीण असणं हे दत्तभक्ताचं लक्षण आहे. आपल्याला दिलेलं काम सोडायचं नाही, बस कायम कायम त्या आनंदामध्ये तल्लीन राहायचं. या जनार्दनानं या देवगिरी किल्ल्यावरती नोकरी पत्करलेली आहे. आणि एक वेळ अशी आली त्या इस्लामी राजवटीमध्ये जनार्दन पंतांना त्यावेळेला पद मिळालंय. कार्य करता करता मोठे झालेत आणि पद मिळालंय देवगिरी किल्ल्याचा किल्लेदार. जनार्दन देवगिरी किल्ल्याचे किल्लेदार झालेत, पण मनात दत्तोपासना बळकट आहे, दत्तभक्ती मनामधली बळकट आहे. पण काय करावं, यवन सेवा पत्करलेली आहे, यवनांची सेवा त्या यवनांच्या पदरी आहेत जनार्दन पंत. पण नैष्ठिक आचरण आहे, नैष्ठिक आचरणामध्ये दत्तभक्ती आहे, ध्यानधारणा आहे, तपसाधना आहे. का? त्यांच्या अनंत जन्माची पूर्व पुण्याई त्यांना सांगत होती, तू कुठेही अस, कोणत्याही कामात अस, कोणत्याही ठिकाणी अस, तू कितीही व्यापलेला अस, पण तुझ्या अंतःकरणात मात्र दत्त कायम विराजमान ठेव, दत्तभक्तीची ज्योत कायम तेवत ठेव. आणि त्यामुळे या बालकाच्या अंतःकरणात ही धगधगती ज्योत कायम कायम ठेवलेली आहे. पण त्यावेळेच्या यवनी सत्तेचा प्रभाव इतका भयानक आहे, ती यवनी सत्ता एवढी कपट करणारी आहे, सगळ्या लोकांना अक्षरशः त्यांनी चिरडून बरडून टाकलेला आहे. एवढा तर प्रभाव आहे की लोक अक्षरशः स्वतःचा आत्मविश्वास संपवून टाकलेला आहे. सगळी लोक परतंत्र्यात आहे, त्या यवनी सत्तेच्या अंमलामध्ये आहे. आणि अक्षरशः त्या यवनी सत्तेच्या अंमलामध्ये या जनार्दनानं त्या यवनांवरती एवढं स्वतःचं सामर्थ्य निर्माण केलं, एवढं सामर्थ्य निर्माण केलं की त्या काळामध्ये त्यांच्या ताकदीनं, ते किल्लेदार होते देवगिरीचे, त्यांच्या ताकदीनं त्यांनी एवढा दरारा बसवला त्या यवनांवरती. अत्याचार करणारे यवन जागेवर कापले. ज्यांनी हिंदूंना त्रास द्यायला सुरुवात केली त्यांचं नामोनिशाण मिटवण्याकरता जनार्दन पंत सिद्ध झाले. एक हाडाचा सरदार, एक हाडाचा शिलेदार, एक हाडाचा किल्लेदार म्हणून जनार्दन पंत नोकरी जरी यवनांची करत असले तरी सेवा मात्र हिंदूंची करत होते. अक्षरशः एवढ्या गांजलेल्या प्रांताला जनार्दन पंतांनी पुन्हा एकदा त्या पारतंत्र्यातून बाहेर काढण्याकरता इतके प्रयत्न केले, स्वतःची ताकद पणाला लावली. आणि त्यांच्या या बहारदार ताकदीपुढे यवन सुद्धा नमला, यवन सुद्धा झुकला. आणि त्यांच्या दराऱ्या करता या यवनानं असा नियम केला, मुळात त्यांची सुट्टी असायची शुक्रवारी देवगिरी किल्ल्यावर. तुमचं काम करा, काही करा, जसं प्रत्येक कामगाराला आठवड्याची सुट्टी आहे प्रत्येक कामगाराला, तसं या यवनांची सुट्टी असायची शुक्रवारच्या वेळेला. या जनार्दन पंतांनी एवढा दरारा कमवला, एवढा धाक यवनांवरती कमवला की त्या यवनांना शुक्रवारच्या ऐवजी गुरुवारी सुट्टी द्यायला लावली. आणि जोपर्यंत जनार्दन पंत हयात होते तोपर्यंत देवगिरी किल्ल्यावरती कायम गुरुवारी सुट्टी होती. कारण गुरुवार जाग्यात ना तुम्ही, गुरुवार दत्तात्रेयांचा वार आहे आणि त्या दत्तात्रेयांची उपासना गुरुवारी करायला मिळावी म्हणून जनार्दन पंतांनी शुक्रवारच्या सुट्टी ऐवजी गुरुवारची सुट्टी चालू केली. आणि अवघ्या दत्तभक्तांकरता ही मांदियाळी झाली. सगळे जण भक्त रूपामध्ये गुरुवारी तिथं जमायला लागले जनार्दन पंतांच्या पुढे. आणि त्यावेळेला अवघ्या दत्त उपासनेला बर आला, सुंदर भजनानी वातावरण देवगिरीचं दुमदुमायला लागलं. अरे ज्या देवगिरीवरती नको त्या गोष्टी ऐकायला होत होत्या, नको त्या इथं ऐकायला मिळत होत्या, त्या देवगिरी किल्ल्यावरती आता भगवान दत्तात्रेयांच्या भजनाचे सुंदर नामघोष ऐकायला मिळाले. सद्गुरुराया माझा आनंद सागर, त्रैलोक्या आधार गुरुराव, त्रैलोक्य आधार गुरुराव, त्रैलोक्य आधार गुरुराव.
गुरुराव स्वामी असे स्वयं प्रकाश गुरुराव स्वामी असे स्वयं प्रकाश ज्या पुढे उदास चंद्र रवी ज्या पुढे उदास चंद्र रवी ज्या पुढे उदास चंद्र रवी रवी शशी अग्नी नैन तिच्या रूपा स्वप्रकाश रूपाने वेद स्वप्रकाश रूपाने वेद तुझ नमो तुझ नमो तुझ नमो ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था अनाथाच्या नाथा तुझ नमो तुझ नमो तुझ नमो तुझ नमो तुझ नमो. वा अवघं वातावरण त्या देवगिरी किल्ल्याचं महाराज दत्त भक्तीनं दुमदुमून गेलं. देवगिरी भगवान दत्तात्रय यांच्या भजनानं दुमदुमून गेली. आनंदी आनंद सगळीकडे. अक्षरशः एवढी गांजलेली प्रजा होती या देवगिरीची. भयान परिस्थिती होती. हे यवन कधी येत होते हिंदूंच्या बाया बापड्यांवरती अनन्वित अत्याचार करत होते. गावच्या गाव घरच्या घर प्रदेशच्या प्रदेश राख रांगोळी करून टाकावेत. अरे या यवनाला कोण 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 धडा शिकवणार कोण या सगळ्यातून बाहेर काढणार. भयानक 14व्या शतकातला तो काळ भरडलेली ही जनता. पण या जनतेला या आत्मविश्वास मिळायला लावून त्या यवनाला पुन्हा एकदा त्यांची पाचावर धारण बसून भगवान दत्तात्रयाच्या करुणेनं तपसाधनेनं अवघ्या सामर्थ्यानं ज्या दत्तभक्तांना अभय देऊन त्या देवगिरी किल्ल्याला पुन्हा एकदा जागेवरती आणून या अवघी सत्ता विस्थापित करून अहो त्या यवनाला शरण यायला भाग पाडणारे त्या यवनाला पेळणारे त्या यवनाला गारद करणारे त्या यवनाला झुकायला लावणारे त्या यवनाला वाकायला लावणारे त्या यवनाला पाया पडायला लावणारे एक महान दत्त उपासक म्हणून जनार्दन स्वामी यांचं नाव आदराने आम्हाला घ्यावंच लागतं. असा प्रचंड धाक जनार्दन स्वामींचा. पण नियम होता त्यांचा. मस्त किल्लेदाराचं काम प्रचंड प्रामाणिकपणे त्यांनी केलं. पण हे काम करत असताना सुद्धा भगवान दत्तात्रयांची भक्ती आणि ही भक्ती करत असताना त्यांनी अतिशय प्रामाणिकपणे ज्ञानेश्वरी अतिशय प्रामाणिकपणे आणि गुरुचरित्राचं भगवान दत्तात्रयांच्या चरित्राचं पारायण नियमितपणे केलं. हे सगळं करत असताना अंतःकरणामध्ये भगवान दत्तात्रयांची भक्ती ही कायम स्फुरत होते. आणि हे सगळं करत असताना धर्मकार्य हाही त्यांच्याकरता महत्वाचा मुद्दा होता. हे सगळं करत असताना नित्य पारायण करत असताना नित्य ध्यानधारणा करत असताना ती देवगिरी किल्ल्याच्या जवळ गोरक्ष गुफा नावाचं ठिकाण आहे. त्या गोरक्ष गुफेच्या जवळ आणि देवगिरीच्या गडाखाली सहस्त्र स्तंभ नावाचं एक देवी जवळचं ठिकाण आहे. ते ठिकाणी एकांतात जनार्दन स्वामींनी मस्त ध्यानधारणा करायची. स्वतःच्या मस्तीमध्ये आनंदामध्ये त्यांनी मग्न राहायचं. आणि हे सगळं करत असताना वेळ आली की लढण्याकरता सिद्ध व्हायचं. कारण त्यांना माहिती होतं आम्ही शूर आहोत आम्ही सरदार आहोत. आमच्यावर ते संस्कार आहेत ते या मातीचे ते संस्कार आहेत देव देश आणि धर्म या सगळ्यांकरता जागर राहण्याचे. देव देशन धर्मापायी प्राण घेतल हाती शूर आम्ही सरदार आम्हाला काय कोणाची भीती शूर आम्ही सरदार आम्हाला काय कोणाची भीती.
आईच्या गर्भात उमगली झुंजाराची रीत, आईच्या गर्भात उमगली झुंजाराची रीत, तलवारीशी लगीन लागल दडली वेडी प्रीत, लाख संकट झेलून घेईल अशी पहाडी छाती, देव देशन धर्मापायी, देव देशन धर्मापायी प्राण घेतल हाती, शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती, शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती, शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती. वा, एकदा जोरदार टाळ्या वाजवा. किती सुंदर गीत आहे खरंच. गाणं ऐकलं की अंगावर शहारे उभे राहावेत. आईच्या गर्भात उमगली, आईच्या गर्भात उमगली झुंजाराची रीत, तलवारीशी लगीन लागल जडली येडी प्रीत, लाख संकट झेलून घेई अशी पहाडी छाती, शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती. असं ऐकलं ना की अंगावर रोमांच उभे राहिले पाहिजेत. अरे आम्ही भाग्यवान आहे, आम्ही या महाराष्ट्राच्या भूमीत जन्माला आलोय. नुसतं आमच्या पुढे देव देश धर्म शूर वीर यांची नावं घेतली, हे तळपायाची आग मस्तकाला गेली पाहिजे, दरदरोण मुंग्या सुटल्या पाहिजेत, कंप पावलं पाहिजे शरीराला, असं हे मुठ्या आवडल्या पाहिजेत, श्वास चढीला लागला पाहिजेत, दंड सुचले पाहिजेत. का? आमचा जन्म या महाराष्ट्राच्या मातीतला आहे. घेऊ नका मी ज्या मातीनं शिकवलंय, तुम्ही नुसतं शास्त्र नका हातात घेऊ, नुसते ग्रंथ नका हातात घेऊ नका म्हणजे तुम्ही बंद करायला घ्यायचं उद्यापासून. त्या मातीनं सांगितलं नुसते ग्रंथ नका हातात घेऊ, नुसतं शास्त्र नाही, वेळ आली तर शास्त्रासोबत शस्त्र सुद्धा धरायला शिकवलं ते या महाराष्ट्राच्या मातीनं. अशी पवित्र माती या महाराष्ट्राची माती आहे. जनार्दन स्वामींसारखे महात्मे, ज्या महात्म्याने महान तपस्साधना करून त्या तपस्साधनेच्या बळावर भगवान दत्तात्रेयांची कृपा करून घेण्याकरता जनार्दन स्वामी माहूरगडी गेलेले आहेत. आणि माहूरगडावरती जनार्दन स्वामींना भगवान दत्तात्रेयांचं दर्शन झालेलं आहे आणि जीवन कृतार्थ झालं. पुन्हा एकदा जनार्दन स्वामी देवगिरी किल्ल्यावरती आलेले आहेत. किल्लेदार या पदावरती कायम आहेत. आणि त्याच वेळेला इकडे वातावरण जरा बदललंय. तोच 14व्या ते 15व्या शतकांचा काळ, भयानक परकीय आक्रमण आणि याच्यातून ढवळलेला हा समाज, समाजाची विस्कटलेली घडी ही नीट करावी कशी, हा भगवंताला पडलेला सततचा प्रश्न आहे. कुणाच्या तरी माध्यमातून यायचं आणि आपलं कार्य करायचं आणि हे कार्य करता 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 जिजून संपून जायचं, हे भगवंताचं ब्रीद आहे. ते म्हणतायत दत्तात्रेय शिष्य परंपरा, सहस्त्र अर्जुन यदू दुसरा, तेने जनार्दनो तिसरा, शिष्य केला खरा कलियुगी. जनार्दन स्वामींचं नाव अग्रक्रमानं या महाराष्ट्राच्या दत्त उपासनेमध्ये घ्यावं लागतं. त्यांचा अधिकार प्रचंड आहे. आणि त्या देवगिरी किल्ल्याच्या जवळ शूलभंजन नावाचा पर्वत आहे. त्या शूलभंजन नावाच्या पर्वतावरती सहस्त्रलिंग नावाचं ठिकाण आहे. त्या सहस्त्रलिंग नावाच्या ज्योतिर्लिंगाच्या जवळ सूर्यकुंड आहे. त्या सूर्यकुंडाजवळ
जनार्दन स्वामींनी नित्य ध्यानामध्ये बसावं आणि त्या नित्य ध्यानात त्यांना भगवान दत्तात्रेयांचं दर्शन झालं. भगवान दत्तात्रेयांची कृपा जनार्दन स्वामींवरती झाली आणि त्या कृपेचं पात्र ठरणारा शिष्य म्हणजे जनार्दन स्वामी. त्या जनार्दन स्वामींच्या आदर्श जीवनाचं सोनं व्हावं म्हणून भगवंतांनी त्यांच्यावरती आणखी कृपा केली. आणि त्याच वेळेला त्या 15व्या शतकाच्या काळामध्ये या अवघ्या बोथट झालेल्या भगवंताच्या या लीलांना पुन्हा एकदा धारदार बनवण्याकरता, पुन्हा एकदा भक्तीची ज्योत प्रज्वलित करण्याकरता त्या 15व्या शतकाच्या अंतरामध्ये एका महान नायकाचा, एका महान भक्ताचा जन्म, जनार्दन स्वामींची ही कसोटी पूर्ण करणाऱ्या महान भक्ताचा जन्म त्या ठिकाणी झालेला आहे. सूर्यनारायण आणि रुक्मिणी नावाचं दाम्पत्य आहे. सूर्य उपासना ज्यांच्या घरामध्ये चालू आहे त्या सूर्यनारायण आणि रुक्मिणी मातेच्या पोटी या भक्ताची, या कुळाची, या जातीची, खरं तर नवे नवे या महाराष्ट्राची ही धारा, भक्तीची धारा प्रवाहित करण्याकरता भगवान पंढरीनाथाच्या भक्तीनं भारावलेलं हे कुटुंब आणि भगवान पंढरीनाथाचं आणि भगवान दत्तात्रेयांचं आणि भगवान सूर्यनारायणाच्या तेजानं या दाम्पत्याने केलेली भक्ती, ती भक्ती प्रसवली, ती भक्ती फळाला आली आणि त्या सूर्यनारायण आणि रुक्मिणी माता यांच्या पोटी एका सुंदर पुत्रानं श्री क्षेत्र पैठण या ठिकाणी जन्म घेतला. त्या महान पुत्राचं नाव आहे संत श्रेष्ठ एकनाथ महाराज.